12 दहशतवाद्यांच्या सुरुवातीच्या काळात ही बातमी आली होती, अजूनही हा आकडा वाढतोय। 55च्या वरती हा आकडा असल्याची शक्यता आहे। त्या खात्मा दहशतवाद्यांचा झालेला आहे। रात्री 2:15 वाजता NSA अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या NSA आणि विदेश मंत्र्यांशी संवाद साधून त्यांना या एअर स्ट्राईक्सबद्दलची माहिती दिली आहे। पाकिस्तानकडून UN परिषदेला तातडीचं सत्र बोलवण्याची मागणी पाकिस्तानकडून करण्यात आलेली आहे। ही घटना घडली आहे 2:45 अर्थात 2:45 वाजता। 3:30 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याला कायर हल्ला आणि सशक्त प्रत्युत्तर दिलं जाईल असंही म्हटलं। हे ट्विट आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानचे JF-17 विमानही पाडल्याची माहिती या क्षणाला येते। आकाश जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे। हे मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात आलेलं क्षेपणास्त्र आहेत। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, त्याचे सगळे अपडेट आहेत। सगळ्यात पहिले उर्वशीकडे जाऊया। उर्वशी कोणा आमची प्रतिनिधी दिल्लीवरून आमच्यासोबत जोडली जाते। उर्वशी, काय आताची माहिती आहे? रात्री हे ऑपरेशन झालं, रात्रभर तुम्ही या ऑपरेशनसाठी जाग्यात, काय काय साधारणपणे रात्री घडलं आणि सध्याची दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे? खूप मोठा उत्तर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या दहशतवादाला लक्षात घेऊन दिला आहे। 1:28 आपण बघितलेलं की कशा प्रकाराने भारतीय सैन्य दलांनी ट्विट केलेलं रेडी टू स्ट्राईक ट्रेन टू विन, आणि तिथे त्या 1:30 ते 1:53 आपण बघितलं वेगवेगळ्या 9 वेगवेगळ्या टार्गेट्सवर हवाई स्ट्राईक केली गेली। त्यात POKच्या पाकिस्तानमधल्या कोटली, मुझफ्फराबाद, बाग, अहमदपूर बरोबरच गुलपूर, भिंबर, सियालकोट असे 9 ठिकाण आहेत जे भारताने एम केलं आणि तिथे जे आहेत हे एअर स्ट्राईक केली गेली। भारताच्या आकाश या क्षेपणास्त्राने पाकिस्तानचं JF-17 विमान पाडले। आकाश जमिनीवरून हवेत मारा करणारे हा वेपन आहे, हा फ्लाईट आहे, ते मेक इन इंडिया आहे आणि त्याचं कुठे ना कुठे वापर करण्यात आलाय। एकच नव्हे तर खूप मोठा उत्तर दिलं गेलं आहे। मागच्या 20 मिनिटात म्हणजे 1:22 1:30 ते 1:53 आत जे आहेत 9 वेगवेगळे टार्गेट, त्यात जैश मोहम्मद बरोबरच LETचे वेगवेगळे जे टार्गेट्स होते तिथे जे आहे अटॅक केलं गेलं। आणि या एअर स्ट्राईक इतक्या संवेदनशीलताने केली गेली आहे की एकही मिलिटरी कॅम्प तिथे जे आहे त्याचं कुठेच काय त्याला हे नाही लागलंय, नाही कोणत्या नागरिकावरती अटॅक झालाय असं समजून येत आहे। ठीक आहे उर्वशी, तुमच्याकडनं घेतो मी माहिती अधिक। सकाळी आज 1:44 हे आपल्या भारतीय संरक्षण मंत्रालयाने जी प्रेस रिलीज काढली आहे त्याच्यात भारतीय संरक्षण दलाने काय, रक्षा मंत्रालयाने काय म्हटलेलं आहे तुम्हाला याची 1:44 ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी तळांवरती अचूक हल्ले केले असं त्याच्यात म्हटलंय। 7 मे 2025 सकाळी 1:44 हे या प्रकारची ही प्रेस रिलीज आहे। काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे। ही ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती। एकूण 9 ठिकाणांवरती हल्ला करण्यात आलेला आहे। ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी आणि अशांतता न घडवणारी होती। कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही। भारतीय लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवलेला आहे। ही पावलं पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती उचलण्यात आलेली आहेत। या हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिक ठार झाले होते। आपण या घटनेमागे जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्याच्या आपल्या वचनांची प्रामाणिक राहतो। ऑपरेशन सिंधू सविस्तर माहितीनंतर देण्यात येणार आहे। 10:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत ही माहिती पुढची देण्यात येणार आहे। याच्यानंतर पाकिस्तानची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे, पण त्याच्याकडे आपण नंतर जाऊया।